रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्या वेळी पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या विनायक राऊत आणि राणे यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते। यावेळी मात्र दस्तरखुद्द नारायणराव राणे स्वतः विनायक राऊत यांच्या समोर उभे ठाकल्याने लढत चुरशीची होणार असून मागील 2 पराभवांचा वचपा राणे काढणार की राऊत विजयाची हॅट्रिक करणार याचं उत्तर 4 जून रोजी मिळणार आहे। निलेश राणे यांनी 2009 मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी घेत विजय संपादन केला होता। सुरेश प्रभू यांचा पराभव करून त्यांनी शिवसेनेची विजयी परंपरा खंडित केली होती। 2014च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा काँग्रेसने उमेदवारी दिली तर शिवसेनेने विनायक राऊत या नवीन चेहऱ्याला मैदानात उतरवलं। यावेळी मात्र निलेश राणे यांचा तब्बल 1.5 लाख मतांनी पराभव झाला होता। 2014ला आलेल्या मोदी लाटेमध्ये निलेश राणे पुन्हा पराभूत झाले। 2019 मध्ये पुन्हा एकदा निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले तर शिवसेनेने पुन्हा विनायक राऊत यांनाच उमेदवारी दिली। यावेळी विनायक राऊत यांनी 1,70,000 मताधिक्याने निलेश राणे यांचा पराभव केला होता। त्यामुळे यावेळी देखील राणे विरुद्ध राऊत ही लढत पाहणं आता सर्वांसाठी उत्सुकतेचं ठरलंय। त्यामुळे आता राणे विरुद्ध राऊत या वेळेचा निकाल कसा लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय।